तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीवर पूर्ण विश्वास आहे? अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादी काय करेल याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. उद्या जर अशी शक्यता निर्माण झाली की भाजपबरोबर आपण जाऊन आपलं राजकीय अस्तित्व टिकून राहील, तर शिवसेना सुद्धा भाजपबरोबर जाऊ शकते. नजीकच्या भविष्या काळात नाही, पण पुढच्या राजकारणामध्ये. करंटेपणा ह्यालाच म्हणतात. कसब्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं, यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रामध्ये. उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूतीची लाट आहे, राष्ट्रवादीविषयी नाही, काँग्रेसविषयी नाही, उद्धव ठाकरेंविषयी. खेडला त्यांची प्रचंड सभा झाली, संभाजीनगरला मोठी सभा झाली, नागपूरची सभा प्रचंड होईल याविषयी मला खात्री आहे, मुंबईची सभा ही मोठी होईल. आज तर तुम्ही लोकांमध्ये जाऊन बघितलं तर शिंदे आणि फडणवीस सरकारविषयी तेवढं लोकांच्या मनात प्रेम नाहीये आणि ते पैशाचं राजकारण करतायत असं लोकांना वाटतंय. पण ही जी वज्रमूठ आहे, ही महाविकास आघाडी, ही वज्रमूठ स्वतःच्याच डोक्यात आदळते की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. बघा काय झालं आता. शरद पवार वगैरे आपण इंटरव्ह्यू बद्दल बोलले. या एबीपीच्या इंटरव्ह्यूमध्ये शरद पवारांनी अचानक उकरून काढलं की ते उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तेव्हा आमच्याशी चर्चा केली तर चांगलं झालं असतं. अरे आता 8 महिने गेले, 9 महिने गेले, 9 महिने तुम्ही एकदाही उद्धव ठाकरेंना विचारू शकला नाहीत खासगीमध्ये? तुमच्यामध्ये काही संपर्क नाही, कम्युनिकेशन नाही, संवाद नाही. मग तुम्ही आता येऊन इथे सांगता एका चॅनलवर की त्यांचा आमचा संवाद असता तर बरं झालं असतं, त्यांनी कोणाला सांगितलं नसतं. म्हणजे आता सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यावरून बरीच चर्चा झालेली आहे. न्यायाधीशांनी काही असे प्रश्न वकिलांना उलटसुलट विचारले होते. अशा वेळेला उद्धव ठाकरेंनी राजीनामा आम्हाला न विचारता दिला असा मुद्दा मांडायचा. मग उद्या जर उद्धव ठाकरे या बाबतीत अडचणीत आले कोर्टामध्ये तर उद्धव ठाकरेंवर जबाबदारी टाकून मोकळं व्हायचं. हे पवार राजनीती आहे, हे लक्षात घ्या. पवार सर्व बाजूनी शक्यता ओपन ठेवतात. राईट. शक्यता सगळी दारं खुली ठेवण्याचं राजकारण. उद्धव ठाकरेंचा विषय तुम्ही सुरूच केला तर त्याच मुद्द्यावर आता की उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवारांनी दुपारी ती मुलाखत दिली आणि ज्यात त्यांनी जे म्हणलं की त्यांनी अगोदर चर्चा केली असतं, बऱ्याच चर्चा केली नाही आणि लगेचच उद्धव ठाकरे त्या दिवशी रात्री म्हणजे कालच रात्री एकदम तातडीनं त्यांना भेटायला सुद्धा गेले. का गेले असतील? का त्यांना त्यावेळेस लगेच जाऊन त्यांना भेटावं असं वाटलं असेल? म्हणजे हे बोलणं गेलं नाहीये त्यामुळं किंवा काहीतरी बिनसतं याचा अंदाज आल्यामुळं? कारण दिसतंय असं की उद्धव बिनसतंय नाही, बिझनेसला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या नेत्यांमध्ये परस्पर संवाद हवा तितका नाहीये. लोकांमध्ये त्यांना प्रतिसाद आहे, पण नेते आता उद्धव ठाकरे मनाला हवी तेव्हा पत्रकार परिषद घेतात. संजय राऊत सकाळी उठून मनाला हवं ते बोलतात. मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अडचण होईल की नाही याचाही विचार करत नाहीत. तुम्ही निदान जेव्हा तुम्ही आघाडीच्या सरकारमध्ये असता, आघाडीमध्ये असता, तेव्हा एकमेकाला सांगा तर आम्ही पत्रकार परिषद घेतो आणि या मुद्द्यांवर बोलणार आहोत. तिथे नाना पटोलेंना काय माहित नसतं उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत, इथे अजित पवारना काय माहित नसतं. एपीएमसीचे इलेक्शन आता होत आहेत, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये 50% जागांवर युती झाली आहे अशी बातमी परवा टाइम्स ऑफ इंडियाने दिली होती. याविषयी नाना पटोलेंनी ऑब्जेक्शन घेतलं. अजित पवार आज त्यांच्यावर टीका करतायत. रोज उठून हे आघाडीतले पक्ष एकमेकाचे गळे पकडतायत. लोकांनी काय संदेश घ्यायचा? लोकांनी असं मानायचं की यांचं बरं चाललंय. एका बाजूला तुम्हाला भाजप आणि शिवसेना शिंदेची यांच्याबरोबर जर लढायचं असेल तर तुम्हाला एकत्र येण्यापासून पर्याय नाही. हे कसब्यांनी आणि तुम्हाला पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीने दाखवून दिलंय. अशा वेळेला रोज उठून तुम्ही भांडणं करता. आता बघा काल उद्धव ठाकरे भेटायला गेले तिथे. कालच 8 वाजता मुंबईत त्या काँग्रेसचा मशाल मोर्चा होता. उद्धव ठाकरेंच्या भेटीच्या बातमीमध्ये ही मशाल मोर्चाची बातमी वाहून गेली. म्हणजे यांच्यामध्ये काही कोऑर्डिनेशन नाहीये. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी आहे. ती बिघाडी कशी दूर करायची याचा विचार करण्याऐवजी हे नेते एकमेकाला टोकत बसतात आणि अहंकार जोपासत बसतात. पण ही बिघाडीची जाणीव झाली, हे कम्युनिकेशन नाहीये म्हणूनच तत्परतेनं उद्धव त्यांना भेटायला गेले. 8 महिन्यांनी मी राजीनामा तुम्हाला न विचारता का दिला हे ते शरद पवारांना सांगू शकले नसते आधी? शरद पवारांना जाहीरपणे बोलावं लागावं. शरद पवारांमुळे आलं होतं नाही सरकार. भाजपकडून उद्धव ठाकरेंना वेगळं कोणी केलं? शरद पवारांनी केलं होतं. तेव्हा वडीलकीच्या नात्याने शरद पवारांचा अधिकार होता की उद्धव ठाकरेंनी त्यांना समजवायला पाहिजे होतं. मी भावनेच्या भरात तडकाफडकी राजीनामा का दिला? 8 महिने भावना काही सांगितली नाही त्यांनी. 8 महिन्यांचा एक दिवस उठतात, रात्री 8 वाजता जातात, चहा पितात, समोरासमोर बसतात आणि झालं सगळं. असं नसतं. असं राजकारण चालत नाही. एक तर संवाद ठोस असावा लागतो किंवा संवाद नसतोच. तुम्ही असं आहे, मला सांगा, तुम्ही आता आपण एवढं राष्ट्रवादी बरोबर बोलतोय, आणखीन तुम्हाला सांगतो, मध्ये जेव्हा शिवसेनेचं ते चिन्ह आणि नाव गेलं तेव्हा अशी चर्चा चालू होती कदाचित भाजप पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न करेल, कारण भाजपवाले शिंदेंवर नाराज होते. अजूनही बघा
भाजपचे प्रदेशाचे बावनकुळे मधून फिलर्स पाठवतात, उद्धव ठाकरेंनी माफी मागावी, पुन्हा यावं. तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीवर पूर्ण विश्वास आहे? अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादी काय करेल याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. उद्या जर अशी शक्यता निर्माण झाली की भाजपबरोबर आपण जाऊन आपलं राजकीय अस्तित्व टिकून राहील, तर शिवसेना सुद्धा भाजपबरोबर जाऊ शकते. नजीकच्या भविष्यकाळात नाही, पण पुढच्या राजकारणामध्ये. असं दिसतं की या तीनही पक्षांमध्ये जास्त निकड उद्धव ठाकरेंना या सगळ्यांना एकत्र धरून ठेवण्याची दिसते आहे. तर या सगळ्या काळात आता उद्धव ठाकरेंचं स्थान असं वाटतं की ते केंद्रस्थानी आणि बरंचसं महाराष्ट्रातलं राजकारण अवतीभोवती त्यांच्या फिरत आहे. तर परिस्थिती तुम्हाला आता कशी दिसते? महाविकास आघाडीचे आज जे खरे नेते असतील, प्रमुख नेते, हे उद्धव ठाकरेच आहेत. बाकी सगळे आजूबाजूला आहेत. याचं कारण उद्धव ठाकरेंवर अन्याय झालाय असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतंय. मीच एका मुलाखतीत असं म्हटलं होतं, उद्धव ठाकरे फार मिळमिळीतपणे वागतात, त्यांनी आक्रमक व्हायला पाहिजे. आता ते आक्रमक झाले आहेत, पण आक्रमक म्हणजे काय हो? आक्रमक म्हणजे कोणीतरी फडतूस म्हणायचं, कोणीतरी काढतूस म्हणायचं आहे. हा थिल्लरपणा आहे. ही ठाकरी भाषा आहे जी माझ्यासारख्या माणसाला मान्य नाही. शिवसेनेमध्ये काय झालं, कोण फुटलं, कोणी त्यांना असं वाटतं की त्यांच्यावर विश्वासघात केला, काय झालं याच्यावर बोलतात. पण बाकीचे प्रश्न म्हणजे सगळं ते आणि पक्ष केंद्रित होतं आहे. सोबतच तुम्हाला जायला काय बेरोजगारी असतील, बाकीच्यांचे प्रश्न असतील, त्याचा उल्लेख कमी होतो तुलनेमध्ये. सो याच जरी सहानुभूती असते तरी लोकांच्या जिव्हाळ्याचे जवळचे प्रश्न जर घेतले नाही तर त्याचा फायदा होऊ शकणार नाही असं काही जणांचं मत आहे. तर ते तुम्हाला याच्यामध्ये दिसतं किंवा कार्यक्रम तर त्यांनी आखून दिलाय तुम्ही म्हटलं. मी सहमत आहे. सहानुभूतीची लाट असली तरी ती कन्वर्ट व्हायला पाहिजे ना मतदानामध्ये. लोकांना वाटलं पाहिजे की उद्धव ठाकरे आमचं काम करू शकतात, ते आमच्या मागण्या पुढे रेटू शकतात. कोविडच्या काळात त्यांनी उत्तम काम केलं होतं, ते प्रोजेक्ट करा तुम्ही. सरकार जे चुका करतंय आता, शिंदे सरकार किंवा फडणवीस सरकार जे आहे ते फक्त इव्हेंट करतंय आणि मोठमोठ्या घोषणा करतंय. प्रत्यक्षात काय होतंय शेतकऱ्यांसाठी असं दिसत नाही. त्यावर बोला तुम्ही. काहीतरी हे गद्दार आहेत, हे खोके बहादर आहेत, हे ते आहेत, मग शिंदे काहीतरी बोलणार, सगळं अर्वाच्य गोष्टी चाललेल्या आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.